उतार है। अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरण की जबत माँ जगदम्बे है माय भवानी। मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मातोश्री आसराबाई दराडे आयुर्वेद कॉलेज येवलामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। पहा, आम्ही सर्व जण चाललेलो आहे कॉलेजला। चला तर कॉलेजला गेलो, भेटूया आपण। बाय बाय मित्र। पाहू शकता मित्रांनो, इथं रांगोळी काढलेली आहे। इथं मेन गेट आहे, त्यामुळे इथं रांगोळी काढलेली। आता तुम्हाला दाखवतो। चला, आता आपण कॉलेजला चाललेलो आहे। कॉलेजमध्ये पण रांगोळी आहे आणि पाहू शकता इथं कडेने पण सगळीकडे रांगोळी काढलेली। इथून तिथून रांगोळी आहे कॉलेजपर्यंत। 100 मीटरची रांगोळी काढलेली, एकदम मोठी लेट। मित्रांनो, पाहू शकता या क्लासमध्ये आपलं फंक्शन होणार आहे शिवजयंतीचं। पहा डेकोरेशन कसं केलेलं आहे। आमच्या वर्गातील सर्व मुलांनी खूप यासाठी मेहनत घेतलेली आहे। एक आठवडाभर त्यांची मेहनत बघा। हे सगळं चित्र हे काढलेले आहेत त्यांनी। पाहू शकता कसं केलेलं आहे। इथं मूर्ती राहणार आहे या ठिकाणी। पाहू शकता इथं मूर्ती राहणार आहे आपली। इथं पाहू शकता किती छान काढलेलं आहे। पहा डेकोरेशन। इथं पालखी आहे। या मेन गेट पासून आपण कॉलेजपर्यंत पालखी घेऊन जात आहोत। सर्वजण इथं आलेले आहेत। पहा पालखी सजवलेली आहे। इथून ते कॉलेजपर्यंत पालखी न्यायची सध्या। गजपती अश्वपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र सशस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो। राजा
शिवछत्रपती महाराजांचा राजा
जय शिवाजी. आस्ते कदम, आस्ते कदम. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पुरंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांच सिंहासनाधीश्वर महाराज श्री छत्रपती महाराज की जय. पार्वती पदे हर हर. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. Shashiwate, Kishwana, Mikhail, Azay, Amin, Should be
जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा धर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानुयुगे जन्म घेईन. अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली, 1-2 वर्ष 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधार, आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला. याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा आपल्या समोर सादर करीत आहे. महाराष्ट्राचा सुखाने नांदत असताना एक दुष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली. महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या नाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माया सुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाई, अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतो. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या खंडोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दारुगड, दारुगड आई, दारुगड. सरते शेवटी देवाने गाणं ऐकलंच. शालिवंशके 1551 शुक्ल नाम संवत्सर, उत्तरायण शिशिर ऋतू, फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला.
त्यापासूनच शिवबांना मासाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. ज्या स्वराज्याचे तोरण बांधले, पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाळा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, वाल्या भाल्यांना फुटला घाम. या कोण घालील यस्सेने दरबारी कुस्ती भेगेल. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्या अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने, नावतेचा अफजल खाने, चिताचा गजनू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडे मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी आपल्याच स्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत येईल. वाघिणीचा देवचावा, मला कसा देचावा, डोक्यात नेहमी प्यावा, लेकीचा भाला सांगावा. मराठी मातीचा, छत्रपती सह्याद्रीचा, आठवे शिवाजी राजा जगा. वंदितो तुम्हा शिवराया, राहो दे कृपेची छाया. आठवे शिवाजी राजा जगा. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा शामियाना खान दौलत गेलेला, खान त्याच्या संगतीला, सय्यद त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगतीला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मानला, खान अभिमान डोक्याने सवार केला. खरं आवाज झाला, खरं आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान येडपडला. इतक्यात महाराज झाला. पोटामध्ये शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. राजे, माझ्या डोळ्या देखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही. राजे, लाख मिळे तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. पण माझी झाली
तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावर रक्ताचा सडा सांगली. मग खुशा लढायचं असेल तर लढा. माझी राजा दादासाहेब राजा जल्दी कर राजा गणित दिसायला लागलाय. जा राजे जा. राजे वय तुम्ही राजाची पाठवण करा. वय राजा जा येतो. विशाळगडावर पोहोचल्यावरती तोफांचे 5 बार घ्या. तोपर्यंत या खुर्खीने अडकून ठेवतो कधी. या राजे या. आपण पुन्हा भेटणार आहोत माझी. बाजी प्रभू रायाचे बांधन आणि बांधन सेनेतले 300 वीर तब्बल 12 खटिका घोटंडीत सुचले. 40 गाव अंगावर चेरून हसत हसत स्वराज्याच्या मातीत मिसळले. कसाईचा हुकम त्यांनी स्वतःच्या रक्ताचं अर्घ्य देऊन पवित्र केला. तेथील रयतेला सुरक्षा हवी आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कोंडाण्यासारखे बळकट किल्ले आपल्याला घ्यायलाच हवे किंवा होय राज सौराज्य बरीच मोठं मंगल कार्य कंच. आम्ही असताना राज चौथा कोंडाण्यावर जाणार, आगी तोडी घालणार, वाघाच्या तोंडी मार देणार. आमचा उपयोग काय? वटांवर या मुठमुठ पिशा कशाला? या पराती एवढ्याला छात्या कशाला? हे मुद्गला मागितल्यानं दंड कशाला? ही मजबूत मंदिर कशाला? कशाला निशांना पीळ भरायची अवसा? तानाजी ते काय कोंडाला घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही. कोंडाण्याचं पान म्याच उचलणार. राज आधी लगीन कोंडाण्याचं मंग आहे. तुमच्यासारख्या मोगलांच्या गुलामांना हे कधीच समजायचं नाही. का साम्राज्याचं, शिवाजी राजांचं आणि भागव्याचं रक्षण करायला आम्ही मराठे छातीचा कोट करून तुमचा बंगाल हा साम्राज्य पातळ पोचस्तवर उघडून टाकावे. बरसा बरसा बरसे आई
मूर्त मांडली